बाद केला आणि सुरुवात अगदी जबरदस्तपणे केली या मॅच मध्ये. मात्र नावडे संघाच्या एकही फलंदाजाला डोकं वर करू दिलं जात नाहीये ते सीएसके सिद्धी करवलेकडनं. गोलंदाजी अटॅक नावडे संघाचा देखील जबरदस्त आहे, परंतु किमान लढाईसाठी एक सन्मानजनक धावसंख्या उभारणं गरजेचं काम होतं, परंतु आघाडीचे फलंदाज ते करू शकले नाहीत. खास करून मी विराज मात्रेची जी विकेट त्या ठिकाणी आली गरज नसताना मी म्हणेन तो प्रयत्न विराजनं केला आणि तो अगदी त्यांच्या अंगलाट आला. प्रदीप शेठ पाटील सिद्धी करवल्याचे यांच्याकडनं ओमकारसाठी आणखीन 500 रुपयाचं कॅश प्राइज आलं. यस, ओमकारनं कामगिरी तशी केली आहे. 1000 रुपये कॅश प्राइज जमा आहे. इथे देखील सरळ यष्टांवरती हा चेंडू आदळतोय. बॅक टू बॅक सफलता. आता मात्र विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती राहुल पाटील देखील आलाय. थँक्यू डीजे. 7 विकेट फक्त 13 ह्या आकड्यावरती आपण पाहतोय. पत्त्यांचा बंगला कोसलावा तशा प्रकारे इथे मात्र ही पारी कोसळली ती नावडे संघाची. 13 धावा आणि 7 गडी आता मात्र बाद झालेत. सलग 2 चेंडू आणि 2 सफलता. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती राहुल पाटील आपल्याला पाहायला मिळतंय. आतापर्यंत जेवढे सामने झाले डेटोरचं षटक राहुल पाटीलनं फेकलं आणि ते षटक देखील खूपच चांगले सातत्यानं त्यानं फेकलंय आणि या मॅच मध्ये तर तो हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आहे. विकेट हॅट्रिक या स्पर्धेतील पहिली आपल्याला पाहायला मिळेल का? मागचं षटक या स्पर्धेतील पहिलं निर्धाव षटक आपण पाहिलं तर या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळेल का? आज मात्र गोलंदाजीचा तोफखाना करवले संघाने दाखवला की आमच्या गावातनं किती गोलंदाज घडतायत हे मात्र पाहायला मिळालं. चांगला चेंडू जरूर पॅडवरती आदळला, परंतु हाईट फॅक्टर देखील आपल्याला पाहायला मिळालं. पंच दर्शवतायत लेग बाईटचा इशारा. 1 धाव इथे जरूर प्राप्त होईल. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये बऱ्याच उशिरानं धावफलकावरती मात्र वाटचाल नावडे संघाची पाहायला मिळते. 1च्या मदतीनं 14 वरती. 4 षटकांची मॅच होती. मी म्हटलं होतं किमान 35+ धावसंख्या गरजेची होती, तर मॅच मध्ये चित्त थरारकता आम्हाला पाहायला मिळाली असते, परंतु तसं घडलं नाही आणि आता मात्र पूर्णतः ड्रायव्हिंग सीटला सीएसके सिद्धी करवले आपल्याला पाहायला मिळतोय. फटका चांगला आहे. इथे मात्र प्रहार केला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. विकी चुकी करणार नाहीये, कारण की विकी या संघाचा सर्वोत्तम क्षेत्ररक्षक मानला जातो आणि नेहमीच तो डीप मध्ये क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतो आणि त्याच्याकडनं एक सोपा झेल या ठिकाणी सपूर्द करण्यात आलाय आणि या झेलनं मात्र पुन्हा एक विकेट प्राप्त केली आहे आणि या षटकातील हे 3रं यश राहुल पाटीलचं देखील पाहायला मिळतंय. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज कार्तिक मैदानात दाखल झालाय आणि तब्बल 8 विकेट आता बाद झालेत. षटकातील चेंडू शेष 2 आहेत. जे निर्धारित 2 चेंडू 2 विकेट जर प्राप्त केले तर पूर्ण संघ गारद होऊ शकतो, परंतु त्यासाठी 2 विकेट प्राप्त करावे लागतील. चांगला चेंडू. पंजाचा बोट आकाशाकडे. फलंदाज बाद. लेग बिफोरच्या माध्यमातून आणखीन एक फलंदाज बाद. तब्बल 9वा गडी बाद झालाय आणि धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 14 धावा. जे प्रेक्षक संध्याकाळच्या सत्रामध्ये मैदानाच्या चौफेर आले होते त्यांना असं वाटलं होतं की काटेकी टक्कर पाहायला भेटेल, परंतु तसं घडलं नाही. यस, राहुल देखील आता निर्धाव षटक फेकू शकतो, कारण की एकमात्र धाव गेले ती देखील अतिरिक्त गेले लेगबायच्या स्वरूपामध्ये, परंतु इथनं आणखीन एक जर डॉट चेंडू आला तर त्याच्याकडनं देखील तो कारनामा आपल्याला पाहायला मिळू शकतो. शेवटचा चेंडू आणि शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये. फुलटॉस चेंडू. प्रहार तर केलाय. क्षेत्ररक्षक पुढे सरकतोय आणि जेल प्राप्त केला विकीनं. पूर्णतः संघ देखील पास झालाय आणि तब्बल ह्या षटकातील 5वा विकेट. 5 विकेट हॉल कंप्लीट केलेत. राहुल साठी एकदा जोरदार टाळ्या. या षटकामध्ये एकच धाव ती देखील अतिरिक्त गेली आहे, म्हणजे निर्धाव षटक राहुलचं देखील आपण म्हणू शकतो आणि तब्बल विकेट त्यानं प्राप्त केले. त्या 5 धावा मागच्या मॅच मध्ये देखील तो
मॅन ऑफ द मॅचचा मानकरी राहिला होता आणि या मॅच मध्ये देखील त्यानं तब्बल 5 विकेट कंप्लीट केल्यात आणि सत्र पहिलं संपलंय. 10 गडी बाद, धावसंख्या धापडकरती फक्त 14 आणि 15 धावसंख्येचं एक छोटासा आव्हान आहे सीएसके संघासमोर. तर हे आव्हान कशा रीतीनं पूर्ण होईल ऐकू आमच्या साई राजांच्या शुभवाणीतनं.